संत ज्ञानेश्वर महाराजांची कर्मभूमी व ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे रचनास्थान असलेल्या तीर्थक्षेत्र नेवासा येथील ग्रंथराज ज्ञानेश्वर पालखी सोहळा दिंडीचे बुधवार दिनांक 8 जुलै रोजी संत महंतांच्या उपस्थितीत पंढरपूरकडे जाण्यासाठी प्रारंभ करण्यात आला। संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे प्रमुख महंत गुरुवर्य वेदांताचार्य हबप्प देवीदासजी महाराज म्हस्के शास्त्री गंगापूर येथील गाथामूर्ती हबप्प रामभाऊ महाराज राऊत शेवगाव तालुक्यातील हबप्प राम महाराज झिंजुरके हे या दिंडीचे नेतृत्व करत आहे। नेवासा येथून निघालेल्या माऊलींच्या या पालखी दिंडीत सुमारे 30 दिंड्यांसह हजारो वारकऱ्यांनी सहभाग नोंदवला आहे। माऊलींच्या कर्मभूमी असलेल्या नेवासे नगरीत आषाढी दिंडी सोहळ्यातील पहिला रिंगण सोहळा वारकऱ्यांनी यावेळी एसटी स्टँड प्रांगणात सादर केला। श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पैसखांब मंदिराचे निर्माते वैकुंठवासी हबप्प बंसी महाराज तांबे यांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या या दिंडीच्या प्रस्थानापूर्वी माऊलींच्या पादुकांचे व पैस खांबाचे पूजन श्री क्षेत्र देवगड संस्थानाचे महंत राष्ट्रसंत गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज सद्गुरू नारायणगिरीजी महाराज आश्रमाचे महंत श्री उद्धवजी महाराज मंडलिक आळंदी येथील हबप्प ज्ञानेश्वर माऊली कदम महाराज वेदांताचार्य देवीदासजी महाराज म्हस्के शास्त्री त्रिवेणीश्वर देवस्थानचे महंत श्री रमेशानंदगिरीजी महाराज बदमेश्वर देवस्थानचे महंत ऋषीनाथजी महाराज रामकृष्ण विवेकानंद आश्रमाचे स्वामी श्री ज्ञानेश्वरजी महाराज दिंडी चालक राम महाराज झिंजुरके यांच्या हस्ते वेदमंत्राच्या जयघोषात करण्यात आले। संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर प्रांगणातून पालखी दिंडी सोहळ्यास प्रारंभ झाला। यावेळी आमदार विठ्ठलराव लंगे पाटील व सौ रत्नमालाताई लंगे पाटील देवस्थानचे अध्यक्ष पांडुरंग अभंग माजी आमदार नरेंद्र घुले बाळासाहेब मुरकुटे शंकरराव लोखंडे शिवसेनेचे युवा नेते प्रभाकरराव शिंदे युवा नेते उदयनदादा गडाख पाटील नगराध्यक्ष डॉक्टर करणसिंह घुले डॉक्टर क्षितिज घुले नेवासा मार्केट कमिटीचे सभापती नंदकुमार पाटील ॲडव्होकेट संजय सुखदान व सर्व नगरसेवकांच्या हस्ते पालखी रथातील पादुकांचे पूजन करण्यात आले। निघालेल्या दिंडीमध्ये अग्रभागी भागवत धर्माची पताका खांद्यावर घेतलेले वारकरी डोक्यावर तुळशी कलश घेतलेल्या महिला भगिनी ज्ञानोबा माऊली तुकाराम असा नामघोष करणारे महिला भजनी मंडळ वारकरी भाविक यामागे पुष्पांनी सजवण्यात आलेल्या चांदीच्या रसामध्ये माऊलींच्या पादुका यामागे महिला भाविक असे या दिंडीचे स्वरूप होते। दिंडीद्वारे नेवासा नगरीला प्रदक्षिणा घालण्यात आली। यावेळी झालेल्या रिंगण सोहळ्याला हजारो भाविक उपस्थित होते। या ज्ञान मंदिराची उभारणी आपल्या मोठ्या त्यागमय जीवनातून केली। शेकडो वर्षे इथून दिंडी पंढरपूरला जातच होती, परंतु बाबा ज्यावेळेस वारकरी शिक्षण संस्थेतून शिक्षण पूर्ण करून आले, दिंडीला एक चांगलं स्वरूप त्यांनी दिलं आणि गेल्या वर्षीपासून आपण सर्व संत महात्म्यांच्या कृपेनं सर्व सहकार्यानं सगळ्यांच्या शुभेच्छेनं हा पालखी सोहळा आपण या ठिकाणाहून सुरू केला। प्रतिनिधी सुधीर चव्हाण नेवासा।